पुण्याचं जे नाव आहे ते थोडंसं खराब होतंय. पण याच तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं असेल किंवा भारतीय जनता पार्टीनं असेल, गुंडांच्या घरीच उमेदवारी दिल्यात ना. तुम्ही आमच्याच पक्षाचा विचार केला तर आताच्या घडीला आमच्या पक्षाने कुठेही गुंड उमेदवारी दिलेली नाहीये. आम्ही स्वच्छ आणि इतरांवरती शिंतोडे उडवणाऱ्या ते गुन्हेगारी क्षेत्रात असतील म्हणून तुमचा त्याच्यामध्ये काय दोष? पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये गुंतवणूक येते, पैसा येतोय, पण तो जातोय कुठे? पण आपण कुठंतरी जरांगे पाटलांच्या काही भूमिकेला विरोध पण केला होता. मराठा समाज ह्या युद्धामध्ये जिंकतो परंतु तहामध्ये हारतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मनोज दादा एकूण नेतृत्व म्हणून ते प्रामाणिक आहे. पुण्यातून अजित पवारांना बाहेर काढायचंय. आज पिंपरी चिंचवडकरांना आठवण होते की माननीय दादांकडनं 9 वर्ष सत्ता नसल्यामुळं कुठलंही त्या ठिकाणी पाणी सुद्धा वेळेवरती मिळत नाही. एक प्रश्न पडतो की यार पुण्याला वाली आहे की नाही कुणी? पुण्याचा वाली कोण? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते, स्टार प्रचारक, पुण्यातील यशस्वी व्यावसायिक, वर्षानुवर्ष पुण्यात वास्तव असणारे एक पुणेकर, मराठा सेवा संघ असेल की संभाजी ब्रिगेड असेल, मराठा समाजासाठी काम करणारे एक नेतृत्व, महाराष्ट्रात असलेल्या युवकांचं एक मोठं संघटन, ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवारांनी त्यांना राज्याचं प्रवक्तेपद दिलं. त्याचबरोबर या महापालिका निवडणुकीसाठी स्टार प्रचारक पदाची जबाबदारी दिली. असे विकास अण्णा पासलकर आज आपल्यासोबतच. अण्णा, मी तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये स्वागत करतो. तुम्ही नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच प्रवक्तेपदाची एवढी मोठी जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये आगामी महापालिकाच्या निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रामधल्या 29 महापालिका आणि पुण्याची महापालिका, या सगळ्यामध्ये स्टार प्रचारक म्हणून तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नियुक्ती केलेली आहे. एक मला असा प्रश्न पडतो की मराठा समाजासाठी काम करणारा एक चेहरा, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, 25-30 वर्षापासून तुम्ही करत असलेलं काम असेल आणि एकदमच असा जो काही सत्तेतला पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, त्या पक्षात तुम्ही प्रवेश करणं आणि तुम्हाला सगळ्या जबाबदारी मिळणं, म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन नेमकं कसं झालंय? एवढ्या कमी कालावधीत एवढं ट्रान्सफॉर्मेशन काय 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 वाटतंय तुम्हाला? नाही, काय आहे की मी गेल्या 15-20 वर्ष हे काम करत असताना, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना, पवार कुटुंब आणि कुटुंबाबरोबर एक वैचारिक नाळ माझी जोडलेली होती आणि मराठा सेवा संघाचं काम करत असताना, महाराष्ट्रातील तरुणांचं संघटन करत असताना एका टप्प्यावरती आम्ही या राजकीय महाराष्ट्राच्या सत्तेचे 100% भागीदार होऊ अशी आमची सामाजिक संघटनेमधील सर्वात तरुण सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, तशी मनीषा होती. त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न देखील होते. परंतु राजकारणाचा अलीकडे सगळा पोत बदललेला आहे आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवरती काम करत असताना अनेक कार्यकर्ते, अनेक तरुण संगती सोबतीचे जे शिलेदार आहेत, ते ह्या सगळ्या परिस्थितीवरती सामाजिक दृष्ट्या काम करत असताना राजकीय काही पक्षांकडे आकर्षित झाले. माझ्यासारखा कार्यकर्ता 20-25 वर्ष काम करत असताना एका टप्प्यावरती मला अनेक प्रलोभनं देखील आली, वेगवेगळ्या पक्षांची संधी देखील आली, परंतु ती नाकारून विचारधारेशी प्रामाणिक राहणं हे मी कायम ठरवलं. परंतु एका टप्प्यावरती अलीकडच्या काळामध्ये, ह्या मागच्या 5-7 वर्षामध्ये असं जाणवलं की सत्तेच्या गणितामध्ये किंवा आपण कुठल्या तरी पक्षाच्या विचारधारेबरोबर गेलो तर आपण आपल्या कार्यकर्त्यांचे, आपल्या सहकाऱ्यांचे काही प्रश्न सोडवू शकतो, आपण सरकार दरबारी ते प्रश्न घेऊन जाऊ शकतो, या माध्यमातून आपण काम करावं अशी मनीषा मनामध्ये असतानाच अनेक आंदोलनांच्या निमित्ताने, अनेक महाराष्ट्रातील तरुणांच्या प्रश्नाच्या निमित्ताने, विशेषतः MPSCच्या प्रश्नांच्या विद्यार्थ्यांच्या निमित्ताने राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना भेट होत होती. त्याच्यामध्ये मागील काळामध्ये माननीय अजितदादांसोबत काही विषयांवरती गाठीभेटी झाल्या आणि बरोबरीचे सहकारी, विशेषतः प्रशासनामधले काही अधिकारी, काही वकील मंडळी यांनी दादांशी संवाद करत असताना की एक चांगलं काम करणारे, ज्यांचं काम महाराष्ट्रभर आहे, देशभर आहे, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून आम्ही देशभर पोहोचलेलो आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडण, सगळं महाराष्ट्राचं जे समाजकारण आहे ते सगळं समजलं असल्यामुळं
कुठल्याही सामाजिक प्रश्नावरती आपण सातत्याने जात असतो. आणि म्हणून मग सहकार्यांनी माननीय दादांची काही चर्चा झाली असेल, त्याच्यामध्ये दादा म्हटले की मला पासलकरांसारखा एक चांगला कार्यकर्ता, चांगला सहकारी म्हणून जर या पक्षामध्ये काम केलं त्यांनी, तर मला निश्चितरित्या आवडेल, कारण त्यांचं मी काम अनेक वर्ष पाहतोय. आणि म्हणून मग दादांच्याकडे औपचारिक गप्पा मारता मारता दादांनी मला ही संधी निर्माण केली, दादांनी मला संधी दिली. त्यांनी माझ्या एकूण कामाविषयीचा अभ्यास त्यांच्याकडे होताच, परंतु दादा हे खूप असे ऍक्टिव्ह आहेत आणि क्षणाचाही विलंब न लावता निर्णय घेतला. ज्या निर्णयामध्ये त्यांनी मला योग्य ती संधी दिली, पक्षामध्ये काम करण्याचं एक स्वातंत्र्य दिलं. आणि तुम्ही चांगलं काम कराल, समाजामध्ये एक चांगला चेहरा आहे, समाजामध्ये एक तुमचं चांगली प्रतिमा आहे, ती प्रतिमा घेऊन तुम्ही पुढे गेलात किंवा चांगलं काम केलं तर 100% मी तुम्हाला या पक्षामध्ये योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यामुळं असं काही ठरवून काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे असं कुठेही नसताना, केवळ दादांचं आणि आमचं खूप पूर्वीपासून बॉन्डिंग होतच, परंतु राजकीय दृष्ट्या मी अशा पद्धतीच्या निर्णयाचं कुठे माझ्याकडे असं डोक्यामध्ये ठरवलेलं नव्हतं, परंतु ते अचानक झालं आणि त्याच्यामधून मग पुढे हा प्रवास सुरू झाला. एकीकडे संघटनात्मक काम करत होतात तुम्ही आणि एक सत्तेत सहभागी असलेला दादांचा पक्ष. संघटनेत असताना आपण भांडून सरकारशी सगळ्या गोष्टी करू शकतो, आता तर तुम्ही सत्ताधारी पक्षात गेलात, तर काय ह्याचा समन्वय साधताना कशा पद्धतीनं बघतो की आपण संघटनेत असताना सरकारला धारेवर धरतो, आंदोलनं करतो, मोर्चे काढतो, तुम्ही तर 15, 20, 25 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टी करत आलात, पण आता ऍट द एंड पॉईंट तुम्ही सत्तेत असणाऱ्याच पक्षात सहभागी झालात. पण ह्या प्रश्नाला हे करण्यासाठी कुठंतरी एक दोन्ही गोष्टी आहेत, तो काळ आणि हा काळ. नाही, तुम्ही बेसिकली आजच्या महाराष्ट्राची स्थिती आणि मागच्या 20 वर्षापूर्वीचा जो संघर्षाचा जो काळ असतो, आम्ही संघर्ष सामाजिक दृष्ट्या अनेक सामाजिक प्रश्नांवरती केला, इतिहासाच्या अंगाने संघर्ष केला, गड किल्ल्यांच्या डेव्हलपमेंटसाठी संघर्ष केला, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असेल त्याच्यावरती संघर्ष केला. संघर्षाच्या वाटेवरती जात असताना अनेक संघर्ष केले, अनेक सामाजिक या सगळ्यामध्ये आम्हाला पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाव्या लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये अनेक सामाजिक गुन्हे सुद्धा या माध्यमातून आमच्यावरती नोंदले गेलेले आहेत. परंतु काळ हा शेवटी टप्प्याटप्प्याने बदलत असतो. तुम्ही ज्या वयामध्ये हा संघर्ष सुरू केलेला आहे त्या वयाच्या एका टप्प्यावरती आल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की संघर्षानेच सगळे प्रश्न सुटतात असे नाहीयेत. आणि तो एक सरकारबरोबर आपण जर डायलॉग करू शकलो तर त्याही दृष्टिकोनातनं काही प्रश्न सुटतील. आणि म्हणून मग तो विचार केला, कारण आमच्या असं लक्षात आलं की सरकार बरोबर जर काही ज्यावेळेस आम्ही कुठेही राजकीय पक्षाचे कुठेही सदस्य नसताना सामाजिक दृष्ट्या ज्यावेळेस काही प्रश्न घेऊन जेव्हा गेलो आम्ही, त्यावेळेस असं लक्षात आलं की आपण सरकारच्या प्रत्येक मंत्र्याला आपला एनिमी समजतो, तर तसं न समजता शत्रुत्वाच्या पलीकडे जाऊन एक आपण व्यापक अंगाने विचार करून हा सामाजिक प्रश्न आहे, हा सोडवला गेला पाहिजे, यासाठी असं असं होऊ शकतं आणि महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न घेऊन जाणं आणि ते सोडवताना ते सुद्धा ह्याच मातीतले असतात, तेच प्रतिनिधी असतील, मंत्री असतील. आणि त्यामुळं हे लक्षात आलं की आपण काही चांगले प्रश्न घेऊन गेलो तर तेच प्रश्न सुटतात, थोडा काळ जावा लागतो. त्यामुळं असं निराश न होता सातत्याने चिकाटीने ते प्रश्न घेऊन आपण काम केलं तर निश्चितरित्या यश येतं. परंतु ह्या टप्प्यावरती सुद्धा असं जाणवतं की हे झाले सामाजिक प्रश्न, परंतु आज काळ हा अत्यंत बदलत चाललेला आणि म्हणून आजूबाजूचे जे सहकारी आहेत त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे किंवा त्यांचे काही छोट्या छोट्या अडचणी असतात आणि म्हणून त्यांना सरकारपर्यंत पोहोचणं किंवा तिथपर्यंत मंत्रालय, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका या ठिकाणी कुठंतरी आपल्या हक्काचा माणूस पाहिजे. आणि सातत्याने सरकारच्या विरोधी भूमिका राहिल्यामुळं सरकारच्या कुठल्याही मंत्र्याकडे जाऊन आपण आपले व्यक्तिगत कुठलं काम असेल, सामाजिक कामाच्या पलीकडे कुठल्या कार्यकर्त्याचं काम सुद्धा घेऊन जाणं आणि त्यासाठी विनंत्या करणं हे अत्यंत अवघड. जे गेले आम्ही 20 वर्ष असं कधीही कोणाही मंत्री असू दे किंवा राज्याच्या प्रमुखांना कधीही व्यक्तिगत लाभाच्या किंवा व्यक्तिगत प्रश्नासाठी कधीही गेलो नाही. आणि ते आयदर आम्हाला थोडंसं कमीपणाचं वाटायचं. ज्यावेळेस आपण समाजाचं काम करतो त्यावेळेस समाजाच्याच भूमिकेतून काम केलं पाहिजे. समाजाच्या
कामावरती वैयक्तिक आपली कामं करून घेणं किंवा वैयक्तिक दुकानदारी मांडणं हे आमच्या तत्वात कधीच बसलं नाही. त्याच्यामुळं आम्ही मंत्रालयामध्ये जेव्हा गेलो त्यावेळेस कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन गेलो, कार्यकर्त्याच्या प्रश्नासाठी गेलो. वैयक्तिक मागील 20 वर्षामध्ये कुठल्याही मंत्र्याला कधी वैयक्तिक कामासाठी कधी भेटलो नाही. आयदर कधी स्वतःचे कुठलेही काम किंवा कुठलीही फाईल घेऊन गेलेलो नाही. आणि त्यामुळं या प्रश्नाची सोडवणूक करत असताना सातत्याने हे जाणवत राहिलं की आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांचं काय आहे आणि त्यासाठी आणि एका टप्प्यावरती कुठंतरी आपण बदललं पाहिजे, कुठंतरी आपण थांबलं पाहिजे, नव्याने नवीन मार्ग शोधला पाहिजे आणि त्यामुळे हा निश्चितरित्या मार्ग शोधला. तुम्ही सांगितलं की काळानुसार बदललं पाहिजे, नक्कीच बदललं पाहिजे. तुम्ही मराठा समाजासाठी अनेक वर्षापासून काम करताय, सामाजिक चळवळीत आहेत, अनेकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असता. जसा काळ बदलतो तसं आपल्यालाही बदलावं लागतं. पण आज मराठवाडा असेल किंवा इतर भागात जे आज आरक्षणाची एवढी मोठी लढाई सुरू आहे मराठा आरक्षणाची आणि मराठा समाजाचे काही प्रश्न आहेत, पण बदलत्या ह्या परिक्षेत्रामध्ये जे काही मराठा युवक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा कशा पद्धतीनं, जसं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करून घेतलं, चळवळीतून तुम्ही राजकीय पक्षाच्या ह्याच्यामध्ये आलात, कुठंतरी आपल्या लोकांची कामं झाली पाहिजेत, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, यासाठी आपण हे करतोय, पण त्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल बराच? नाही, मी युवकांना हाच संदेश देईल की खऱ्या अर्थाने युवकांनी आपले स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवून नवीन नवीन क्षेत्रांमध्ये पाऊल वाट निर्माण केली पाहिजे. कारण काळ हा संघर्षाचा आहे. केवळ फक्त आरक्षणावरती अवलंबून न राहता आरक्षण मिळाल्याने आमचे सगळे प्रश्न सुटतील आणि एकदम जादूच्या कांडीसारखे सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला सगळेच दरवाजे खुले होतील असं नाहीये. कारण हे स्पर्धेचं युग आहे, स्पर्धा अत्यंत कठीण आहे, सरकारी नोकऱ्या कमी झालेल्या आहेत, खाजगीकरण वाढलेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये यावं लागेल. पडेल तो उद्योग व्यवसाय तुम्हाला करावा लागेल. छोटे छोटे जिथं जिथं संधी आहे ती संधी घेतली पाहिजे. गाव खेडे सोडले पाहिजेत, शहरामध्ये आलं पाहिजे आणि जिथे जमेल तिथं आपण चिकाटीने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. जी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून गावामध्ये राहून गावामध्ये सुद्धा जर उद्योग व्यवसाय शेतीवरती आधारित काही उद्योग असतील किंवा आता छोटे छोटे उद्योग आपण करून आता टुरिझमचा उद्योग चांगला वाढीस लागलेला आहे आणि या संदर्भाने आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, महाराष्ट्र हे आपलं राज्य अत्यंत सुजलाम सुफलाम आहे, परंतु काही ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, काही ठिकाणी शेती नापिकी आहे, अनेक प्रश्न आहेत. परंतु त्या प्रश्नांना सुद्धा कुठंतरी छेद देऊन आपण नवीन वाटा चोखांदळायला पाहिजेत आणि त्या ठिकाणी नाउमेद न होता तरुणांनी खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःच्या प्रश्नासाठी अत्यंत चिकाटीने कष्ट केले पाहिजेत, नवीन मार्ग स्वीकारले पाहिजेत. जसं आम्ही MPSCच्या UPSCच्या तरुणांना हे सांगतो की तुमच्याकडे ए प्लॅन हा MPSC UPSC आहे, परंतु त्याच्यात निराश न होता बी प्लॅन सुद्धा तुमच्याकडे तयार असला पाहिजे आणि म्हणून मग तुम्हाला आयुष्याचा 100% मार्ग सापडेल. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तरुणांनी केवळ आपल्याला सरकारच्या माध्यमातून नोकऱ्या मिळतील या आशेवरती न राहता जिथे जिथे संधी असेल तिथे तिथे संधी ती मिळवली पाहिजे आणि ती संधी घेऊन आपण चिकाटीने प्रयत्नरत राहिलं पाहिजे. आज तुम्ही सांगितलं की 100% बदल केले पाहिजेत सगळ्यांनी, पण मराठा समाजाच्या आरक्षणाचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस सगळा समाज, आया बहिणी, युवक सगळे रस्त्यावर उतरून न्याय मागत होते, आम्हाला आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठवाड्यात एक मोठं आंदोलन उभं राहिलं, त्याचं रूपांतर पुढे महाराष्ट्रात गेलं. पण आपण कुठंतरी जरांगे पाटलांच्या काही भूमिकेला विरोध पण केला होता. काय नेमका विरोध होता तो? नाही, जरांगे पाटलांच्या भूमिकेला असा विरोध असा नाहीये. जरांगे पाटील साहेब, मनोज दादा, आरक्षणाची जी मागणी आहे त्या मागणीमध्ये कधी कधी थोडा थोडा बदल होत जातो. आमची सुरुवातीला अशी मागणी होती की दादानी मराठवाड्यापुरता हा विषय घेतला तर मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, कोकण विभागामध्ये हे जे राज्याचे जे अनेक विभाग आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कुणबीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षणाचे थोडेफार लाभ मिळत आहेत. EWS मधनं पण थोडेफार लाभ होत होते आणि SCBC मधनं पण थोडेफार लाभ.
परंतु दादांची जी मागणी होती सुरुवातीला ठाणे जिल्ह्यापर्यंत मोर्चा गेला त्यावेळेस जे वाशीपर्यंत. हा तर त्यामध्ये जे काही आश्वासन दिलं गेलं त्यामध्ये तो GR काढला गेला, त्याचं इम्प्लिमेंट किती प्रमाणात झालं, त्याच्यानंतरचं मुंबईचं आंदोलन, समाजाची शक्ती एकवटते. परंतु म्हणजे एकूण इतिहासाच्या अंगाने जर मी माझं स्वतःचं आकलन केलं तर मराठा समाज ह्या युद्धामध्ये जिंकतो परंतु तहामध्ये हारतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण हातामध्ये खूप कमी येते परंतु नाउमेद न होता, निराश न होता सातत्याने तो लढा दिला पाहिजे, कुणीतरी लढा दिला पाहिजे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहत असताना त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये जे वैचारिक दृष्ट्या अत्यंत ज्ञानवंत लोक आहेत, ज्यांचा आरक्षणावरती अभ्यास आहे, ज्यांचा साहित्यावरती अभ्यास आहे, ज्यांचा तुमच्या इतिहासाच्या अंगाने अभ्यास आहे, सामूहिकरित्या जे जे नेतृत्व समाजाने उभं केलेलं आहे, मोठं झालेलं आहे, त्या लोकांशी संवाद करून चांगले तज्ज्ञ वकील मंडळी किंवा या लोकांशी संवाद केला तर त्यांच्याही ते लक्षात येईल की आपल्याला समूहाची, समाजाची फक्त आरक्षणापुरती गरज नाहीये, तर एकूण समाजाला जर आपल्याला आर्थिक या दुष्ट चक्रातनं बाहेर काढायचं असेल तर आपल्याला एक लॉंग टर्म प्रोग्राम करावा लागेल, एक दूरगामी चांगले परिणाम होणारे. मग शेतीवरती आधारित काही उद्योग व्यवसायासाठी काय करता येईल का, तरुणांना उद्योगासाठी, रोजगारासाठी काय उपाययोजना करता येतील का. जसं राज्य सरकारच्या माध्यमातून मागच्या कालखंडामध्ये आम्ही 58 मोर्चे काढल्यानंतर आम्ही सारथी या संस्थेची मागणी लावून धरली सरकारकडे. त्या सारथी या संस्थेची मागणी लावून धरल्यामुळं आज सारथीची स्थापना झाली. आज सारथीची पुण्यासारख्या ठिकाणी इमारत उभी राहिली. काय भव्य दिव्य महाराष्ट्र, हा त्याचं सगळं श्रेय, भव्य दिव्यतेचं, सारथीची इमारत उभं राहण्याचं श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांना जातं. देवेंद्र फडणवीसांना नाही, देवेंद्र फडणवीस ऑफकोर्स राज्याचे मुख्यमंत्री आहेत, परंतु माननीय अजितदादा पालकमंत्री पुणे जिल्हा आणि पुण्याचे पालकत्व दादांकडे असल्यामुळं दादांकडे जबरदस्त दांडगी इच्छाशक्ती आहे, काहीतरी करावं असा व्हिजनरी लीडर आहे. आणि म्हणून ते करत असताना शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याचं श्रेय हे जातच. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि राज्यामध्ये इतरही अनेक मंत्री आहेत, परंतु प्रत्येकाचे काम करण्याची पद्धती ही देखील वेगळी आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा हे मान्य करतील 100% की अजितदादांचे काम करण्याची पद्धती ही वेगळी आहे. अत्यंत भव्य दिव्य संकल्पना डोक्यामध्ये येते आणि डोक्यामध्ये आलेली संकल्पना प्रत्यक्ष उतरवण्याचं काम आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एका दर्जाचं काम करून घेण्याची गुणवत्ता जी आहे ती मान्य अजितदादांकडे आहे. आज तुम्ही अलीकडं बीडचं पालकमंत्री पद त्यांनी घेतल्यानंतर बीडमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने कमी काळामध्ये कशा अनेक योजनांची उद्घाटन असतील, भूमिपूजन असतील, ती ज्या पद्धतीने झपाट्याने ते जे काम करतायत त्याचा तो त्यांचा आवाका आहे. आणि म्हणून अशा मंत्रिमंडळामध्ये आज देवेंद्रजी असतील, त्यांच्याबरोबर एकनाथराव शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब आणि अजितदादा, तर यामध्ये निश्चितरित्या दादांचं काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि त्यामुळे आपल्याला सारथीच्या माध्यमातून, मी आरक्षणाच्या माध्यमातून सारथी सारखं एक चांगली संस्था निर्माण झाली. त्या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तळागाळातील मुलांच्या प्रश्नांसाठी वेगवेगळे कोर्सेस असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रापर्यंत ते पोचलं पाहिजे, ते पोचतंय. अशा पद्धतीने आरक्षणामधून एक फ्रुटफुल काहीतरी निघालं. तर अशी जी केवळ फक्त आरक्षणाच्या प्रश्नावरती समाजाला आरक्षण मिळेल, सगळ्यांना नोकऱ्या मिळतील असा प्रश्न न घेता एक व्यापक अंगाने एक कार्यक्रम हातामध्ये घ्यावा लागेल की आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाला, जातीला, ह्या सगळ्या आपल्याला या प्रकारामधनं त्यांच्या तरुणांना, तरुणीला घरातल्या रोजगार निर्मिती आणि त्याच्यापासून कौशल्य विकास असेल, अनेक कोर्सेस असतील, या माध्यमातून आर्थिक स्तर कसा समाजाचा उंचावेल यासाठी लॉंग टर्म कार्यक्रम आखला पाहिजे. आणि तो मला असं वाटतं की सारथी हे त्याच्यातलं एक छोटंसं का होईना पण एक स्वरूप आहे
आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आरक्षणाचं आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे ते निश्चितरित्या त्यांनी ते नेतृत्व पुढे घेऊन जात असताना अशा पद्धतीने आपल्याला एकूण मराठा समाजासाठी व्यापक अंगाने जर काम करायचं असेल तर सर्व क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन आपण राज्यामध्ये असणाऱ्या समाजाला योग्य दिशा दाखवू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु नेतृत्व म्हणून त्यांनी ते 100% करावं, देश पातळीवरती पोचावं. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. परंतु आज जेव्हा पक्षाची भूमिका घेतली तेव्हा प्रत्येकाला मर्यादा असतात, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपण सामाजिक दृष्ट्या समाजाच्या हिताची जपणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. नक्की. अण्णा, तुम्ही आता बोलताना सांगितलं की मनोज जरांगे दादांच्या नेतृत्वात एक मोठं आरक्षणाचा लढा उभा राहिला आणि सर्व समाजातील घटकांना, लोकांना, विचारवंतांना बोलून चर्चा केली पाहिजे, निर्णय घेतले पाहिजेत. पण आज असं कुठंतरी होत आहे का की मनोज जरांगे पाटील म्हणतील ती पूर्व दिशा आहे? म्हणजे तुम्ही 20-25 वर्षापासून काम करताय, तुमचे अनेक सहकारी आहेत, म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढणारे बरेच चळवळ उभी राहिली होती ती. तर आज कुठं असं होतं की जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा? नाही, काय असतं की एका आंदोलनाचं नेतृत्व केल्यानंतर सगळ्या बाजूनी गायडन्स करणारे काही लोक असतात. समूहामध्ये आपण ज्या दिशेला चाललेलो आहोत आणि जी दिशा आपण समाजासाठी सांगतोय ती इम्प्लिमेंट व्हावी अशी एक कार्यकर्ता, नेतृत्व करणार नेता म्हणून त्यांना असं वाटतंय ते की त्यांना तशा अपेक्षा आहेत. परंतु ती अपेक्षा फलद्रूप होती का नाही किंवा त्या दृष्टिकोनातनं त्याचे फायदे किंवा त्याचा समाजाला खरोखर लाभ होतो का याचा सर्व अंगाने विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की मनोज दादा एकूण नेतृत्व म्हणून ते प्रामाणिक आहेत, परंतु त्यांनी चांगले सल्लागार, चांगले लोक निवडले पाहिजेत आणि चांगले लोक निवडून आपण महाराष्ट्राच्या हिताकरता काय करू शकतो अथवा मराठा समाजासाठीच आपण वाहून घेतल्यानंतर त्या समाजाच्या केवळ फक्त आरक्षणाने प्रश्न सुटणार नाहीये, तर आपल्याला व्यापक अंगाने काम करावं लागेल. अशा पद्धतीसाठी त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि हे जात असताना जरांगे पाटील जात नाही येतात सगळ्यांना घेऊन, याचा अर्थ सर्वांना बरोबर. आता काय होतं की एखाद्या समाज घटकाच्या एखादं आंदोलन चालू आहे त्याला जातात, ते हे करतात, परंतु एक विश्वास द्यावा लागेल लोकांना. कारण प्रत्येक समाजामध्ये 4-2 लोक हे वेगवेगळ्या विचाराचे किंवा दिशाहीन लोक असतात, काही विचित्र लोक असतात प्रत्येक घटकामध्ये. परंतु आपल्याला ह्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर ह्या विचारांची अत्यंत गरज आहे आणि त्यावेळेस आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जावं लागेल. आणि म्हणून मला एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना मनोज दादाच्या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनामध्ये कुठे शंका नाही. समाज त्यांना मानणारा आहे समाजाला, परंतु प्रश्न असा आहे की जेव्हा समाज आपल्याला डोक्यावरती घेतो, जेव्हा समाज आपल्याला मानतो, त्यावेळेस आपली जबाबदारी वाढते आणि वाढलेल्या जबाबदारीमध्ये आपले काही प्रश्न असतील, आपण काही एखादा विषय घेऊन जात असताना तो विषय जर थोडा बहुत जरी चुकला तरी त्याचे दूरगामी परिणाम हे चुकीचे होतात. आणि म्हणून आपल्याला समाजाच्या हिताचे प्रश्न निर्माण करत असताना, त्या प्रश्नाची सोडवणूक करत असताना आपण अत्यंत प्रगल्भपणे निर्णय घेतले पाहिजेत आणि त्या निर्णयांसाठी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातले विचारवंत, अभ्यासक यांना एकत्र घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि भाषा, भाषेच्या बाबतीमध्ये आता एकीकडे असं होत नसतं कधीतरी की शेवटी या राज्यामध्ये भाषेचा स्तर हा सगळ्यांनीच सांभाळण्याची गरज आहे. म्हणजे केवळ मनोज दादा भाषेमध्ये एक रांगडी भाषा आहे किंवा एक मराठवाड्याची भाषा आहे, परंतु त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा इतरांनी संयम बाळगला पाहिजे. माझं एका नेतृत्वाबद्दल नाही, एकूणच सगळ्या घटकांमध्ये जे नेतृत्व करतात, जे समाजाचं काम करतात, त्यांनी आपल्या भाषेवरती प्रचंड मर्यादा आखल्या पाहिजेत. आपण भाषेचा स्तर कुठे खाली जाणार नाही. आपण एखाद्या वरिष्ठ नेतृत्वाबद्दल, आपण एखाद्या वयोवृद्ध पुढाऱ्याबद्दल किंवा कोणाहीबद्दल किंवा कुठल्याही घटकाबद्दल बोलताना त्या नेतृत्वाच्या वैयक्तिक पातळीवरती चिखलफेक करणं आपण थांबवलं पाहिजे असं मला. महाराष्ट्राची संस्कृती नाही. या महाराष्ट्राने अनेक महान नेते पाहिलेले आहेत
यशवंतराव चव्हाण साहेबांपासून अलीकडच्या काळामध्ये आपण पवार साहेब असतील, या अनेक लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये जे पुरोगामी विचारसरणीवरती काम करणारे लोक आहेत. त्यांचे वैचारिक जरी मतभेद झाले तरी त्यांनी कधी एकमेकावरती मनभेद चिखलफेक नाही. केलेली नाहीये, आणि म्हणून तो एक आदर्श नीती, एक विचारधारा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. पण अनेकांना असं वाटत होतं की ज्यावेळेस जरांगे पाटलांनी आंदोलन छेडलं आणि एकच माणसाला टार्गेट केलं जायचं, ते म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांना टार्गेट केलं जायचं, बाकी इतरांवर कोणी बोललं. लोकांना प्रश्न पडायचा की बाबा की हा याच माणसावर टार्गेट का? म्हणजे आता आपण बोलताना सांगितलं की सारथीची सुरुवात झाली, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ ज्या माणसाने सुरू केलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, आणि मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने, महायुती सरकारने दिलं. त्यावेळेस शिवसेना पण त्यांच्यासोबत होती. पण एकीकडं ज्या माणसानं समाजाला एवढं काही देण्याचा प्रयत्न केला त्यांनाच कुठंतरी टार्गेट करणं. तुम्ही संघटनेत काम केले, 20-25 वर्षापासून हा संघर्ष बघितलाय. आता कुठं त्याला काहीतरी एक रूट फॉल म्हणला तुम्ही तुमच्याच ह्याच्याने सांगायचं तर तो मिळतोय, तर कुठेतरी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे का त्याला परत टार्गेट केलं पाहिजे? नाही, बिलकुल नाही. कारण शेवटी असं आहे की आपण सत्ताधाऱ्यांबरोबरचा संघर्ष हा निश्चित असला पाहिजे. कारण सरकार हे मायबाप सरकार असतं. सरकारकडे आपल्या मागण्या मागणं आणि त्या मागण्या पदरात पाडून घेणं हे आपल्या आंदोलनाचं यश अपयश असतं, हे लक्षात घ्या. परंतु आंदोलनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती भाषेचा स्तर खाली जाऊन आपण काही बोलणं, परंतु मला असं वाटतं की कधी काळी त्या आंदोलनाच्या निमित्ताने सुद्धा मी आपल्या अशा टेलिव्हिजनच्या याच्यावरती पाहिलं की मनोजदादांनी एका ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल जे काही वक्तव्य गेलं त्याबद्दलही सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की बाबा त्या ओघामध्ये माझ्याकडे गेलं, अनावधानाने गेलं. तर मला असं वाटतं की त्यांनी त्या अनावधानाने सुद्धा न जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे. कुण्याही एका व्यक्तीबरोबर काच ती व्यक्ती तिथं मुख्यमंत्री आहे. देवेंद्र फडणवीस एक व्यक्ती म्हणून त्याकडे न पाहता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संविधानिक पद आहे. आपण कोणाही जीवाचा घडवणा मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचा, आपण कुणातरी एका व्यक्तीचा तिथं द्वेष करून चालणार नाही किंवा त्याला टार्गेट करून चालणार नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला संविधान जे अधिकार आहेत, जे बोलण्याची भाषा आहे, जे आहे विरोधक म्हणून किंवा आपण आंदोलनकर्ते म्हणून जे आहोत ते 100% तुम्ही प्रहार केले पाहिजेत. परंतु शब्दांचे प्रहार करत असताना बिलो लेवलला जाऊन तो प्रहार होता कामा नये, कारण ते राज्याचं मुख्यमंत्री आहेत, ती एक व्यक्ती नव्हे. त्यामुळे त्या पदावरती जे कोणी असतील, आज देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे साहेब होते, त्या अगोदर अनेक राज्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु आपण विरोधकांमध्ये किंवा विरोधी आंदोलनामध्ये जेव्हा आपण भाग घेतो त्यावेळेस अशा पद्धतीचं व्हायला नको असं मला वाटतं. आणि कदाचित ते मनोजदादा काळजी घेतील आणि हा व्यक्तिद्वेष पण नसावा. कदाचित राज्याच्या प्रमुखांकडनं आपल्या मागण्या मान्य होत असताना त्या कशा पद्धतीने सोडवून घ्यावात याच्यासाठी काही टॅक्टिक्स करण्याची आवश्यकता आहे. आपण भाषेचा स्तर कुठं घसरणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. निदान किमान आपण मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये ती अतिशय काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आताच थोडं मागे बोलताना सांगितलं की मराठी युद्धात जिंकतात आणि तहात हरतात. हो, 100%. परत एकदा हैदराबाद गॅजेटच्या तहात मराठी अडकलेत. हा, तसं म्हटलं तर कारण तो थोडासा मार्ग मला क्लिष्ट वाटतो. त्याच्यातनं यश येईल, त्याला काळ जावा लागेल. कारण खरं तर आजच्या घडीला हाताला कमी अधिक मिळालेलं आहे, एकदम जास्त काही मिळालेलं नाही. कुणबी नोंदी किंवा मागच्या काळामध्ये ते अजून गॅजेटचा आधार घेऊन किती प्रमाणामध्ये यश अपयश आलेलं आहे, त्या यशाचं प्रमाण थोडंसं कमी आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये मी आपल्याच माध्यमातून पुन्हा एकदा सांगेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा अत्यंत प्रामाणिकपणे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विचार करून या समाजाचा खरोखर हा अत्यंत गंभीर असा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी कायमस्वरूपीची एक काहीतरी चांगली योजना, जसं सारथी म्हटलं तसं आरक्षणाने सगळेच प्रश्न सुटतील असं नाही. म्हणून व्यापक अंगाने विशेषतः खरं तर जास्त
प्रॉब्लेम हा मराठवाड्यामध्ये आहे. मराठवाड्यामध्ये तरुणांच्या हाताला खऱ्या अर्थाने काम नाहीये. कायम दुष्काळी भाग कायम दुष्काळी भाग आहे. एकीकडे आता पूर्वी कोरडा दुष्काळ असायचा, आता तो ओला दुष्काळ झालेला. म्हणजे मराठवाड्याच्या नशिबी खऱ्या अर्थाने खूप वाईट म्हणजे वाटतं. ते खूप लोकांचे जे हाल आजकाल या मागच्या काळामध्ये झाले ते पाहवत नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी खूप असा एक टाइम बॉन्ड प्रोग्राम आखावा लागेल. आणि त्या विभागाच्या मध्ये जी शेतीवरती आधारित असणारी एकूण जी समाज रचना आहे ती बदलवण्यासाठी, त्याचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला हातात घ्यावा लागेल. अण्णा, तुम्ही मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, वेळोवेळी मराठा आरक्षणासाठी एवढी मोठी लढाई उभं केली आहे, लाट्याकाट्या खाल्ल्यात, अनेक गुन्हे दाखल झालेत तुमच्यावरती. या सगळ्यांना हे करत असताना फक्त मला एक प्रश्न पडतो, कुठलाही जो लीडर असतो, जो नेता असतो, जो समाजाचं नेतृत्व करत असतो, त्याची भूमिका एक क्लिअर असली पाहिजे. तुम्ही प्रत्येक विषयात जर हात घालायला लागलात, म्हणजे तुमची जी एक भूमिका आहे, आता जरांगे पाटलांच्या बाबतीत असं एक बोललं जातं की जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर येतात, MPCच्या मुद्द्यावर येतात, विद्यार्थ्यांच्या, कुठल्या समाजाच्या, दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर येतात. पण ह्या ज्या काही वेगवेगळ्या भूमिका आहेत याचा कुठेतरी फटका बसत असेल? नाही, आता एकदा एखादं नेतृत्व एखाद्या विषयामध्ये पुढे आल्यानंतर समाजाचा जसा पाठिंबा मिळतो तसं नेतृत्वाला असं वाटत असतं की आपण वेगवेगळे विषय हातात घेतल्यानंतर सुद्धा त्याही, आणि एक मला असं स्वतःचं माझं आकलन आहे की बहुआयामी व्यक्तिमत्व किंवा सर्व समाज घटक स्वीकारार्ह व्यक्तिमत्व असं बनण्याचं कदाचित मनोजदादांच्या डोक्यात असेल. त्यामुळं ते सगळ्याच विषयांमध्ये हा खरं तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी एवढं समाज मागे आहे ना. हो ना, मग समाज ह्या सगळ्या गोष्टींकडे, समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष होईल. हा, मग आता हा विषय त्यांनी मेन म्हणजे समाजाची जो प्रश्न आरक्षणाचा विषय घेतलेला आहे त्या विषयाच्याच संदर्भामध्ये आता उद्याच्या निवडणुका पार पाडल्यानंतर पुढे 3-3.5 वर्ष आपल्या राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका होणार नाहीयेत. आणि मग त्या कालखंडामध्ये किंवा अनेक विषय हातात घेण्यापेक्षा आपण जो आरक्षणाचा विषय हातामध्ये घेतलाय, आपण मुंबईपर्यंत गेलो, एवढे हजारोने लाखोनी तरुण तिथपर्यंत मुंबईमध्ये आले, त्यांना काय त्याच्यातनं मिळालं, आणि मग तुम्हाला गावोगावी जाऊन ते प्रश्न कसे सोडवावे लागतील त्यासाठी, आणि मेन म्हणजे लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे, त्या विश्वासाला कुठंतरी तो तडा जाऊ नये ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी तर त्यांना परवा सुद्धा माझं या सगळ्या संदर्भामध्ये मागील काही दिवसामध्ये बोलणं ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी सांगितलं की तुमच्यामध्ये एक कॅलिबर आहे, तुम्ही केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर देशभर हे नेतृत्व पुढे घेऊन जाऊ शकेल. परंतु त्यासाठी पुन्हा एकदा मी तेच म्हणेल की वेगवेगळ्या विचारवंतांना बरोबर घेणं, एक साधक बाधक कार्यक्रम आखणं, आणि केवळ आरक्षणापुरता विचार न करता एकूण समाज रचना कशी आपल्याला बदलवता येईल, एकूण समाजाचा जो आज जो स्तर जो आहे, जो घसरलेला आहे, रोजगार नाहीये, रोजगाराचे प्रश्न आहेत, आज एकूण मराठा समाजाबद्दल एक चिंतेचा विषय माझ्या डोक्यामध्ये आहे की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आता नॉट ओनली मराठा समाज हा एकूण तरुणांचा प्रत्येक गाव पातळीवरती प्रत्येक गावात 100-50 मुलं बिना लग्नाची आहेत, लग्नाचं वय निघून चाललेलं. गंभीर म्हणजे जो खरं तर आजच्या आपल्या चर्चेतलाही तो विषय नाहीये, परंतु एकूण महाराष्ट्राचं ग्रामीण जीवन, आमच्यासारखे कार्यकर्ते ग्रामीण स्तरामधनं आलेलो आहोत, गाव खेड्यातनं आलेलो आहोत, आणि म्हणून त्या प्रश्नाविषयी खूप असं मनापासून विचार येतो की मुलांची वय वाढत चाललेली आहे, प्रत्येक मुलाचं आज 30-35-40 पर्यंत वय होत गेलेले, आता 40च्या वयामध्ये त्यांना कोण मुली देणार, म्हणून हा सुद्धा एक सामाजिक प्रश्न आहे आणि याकडे सुद्धा गांभीर्याने बघितले पाहिजे. हेच का होतं, कारण त्या मुलांच्या हाताला नोकरी नसते, नोकरी नसल्यानंतर मुली देत नाहीत कोणी. प्रत्येक आई वडील आपली मुलगी ही सुखात नांदली पाहिजे याचा विचार करतो. पुणे शहरामध्ये त्याचा फ्लॅट असला पाहिजे, मुंबईमध्ये काहीतरी असलं पाहिजे, नोकरी असली पाहिजे, गावाकडे शेती असली पाहिजे. अनेक प्रश्न असतात, मुलींच्या वडिलांच्या असतात, मुलींच्या आईच्या असतात, प्रत्येकाला प्रत्येक अँगलने आपला जावई हा अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये पाहिजे असतो, आणि त्यामुळं आज हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि म्हणून तो केवळ फक्त मराठा समाजाच्या संदर्भाने नाहीये तर एकूण ग्रामीण महाराष्ट्राच्या मुलांच्या हा एक प्रश्न खूप असा आव असून पुढे आलेला आहे, आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला
सामाजिक दृष्ट्या काम करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या संदर्भाने सुद्धा मनोजदादांनी मराठा समाजासमोर हा एक खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे तो प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर ह्या प्रश्नाची सोडवणूक केली तर मुलांच्या हाताला रोजगार मिळाला तर तो प्रश्न आपोआप सुटू शकतो. अण्णा, तुम्ही बोलताना सांगितलं की सर्वसामान्य कुटुंबातून तुम्ही आलात. म्हणजे आज 20-25 वर्षाचा तो पाठीमागचा काळ बघून पाहता आजची स्थिती आणि तो काळ, म्हणजे काय कसली पार्श्वभूमी नाही. आज तुम्ही पुण्यातले नामांकित यशस्वी व्यावसायिक म्हणून काम करताय, समाजासाठी काम करताय. काय पार्श्वभूमी काय बरं तुमची जर? नाही, अत्यंत साधी पार्श्वभूमी. माझे वडील शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले. आज सुद्धा मला सांगताना तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरती माझा आतून अंतःकरण भरून येतं. कारण वडिलांची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. लहानपणी त्यांचे वडील गेल्यानंतर 4थी इयत्तेपर्यंत सुद्धा शिक्षण नसलेले माझे वडील, वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे वडील, परंतु अत्यंत कर्तबगार व्यक्तिमत्व. स्वतःचे वडील गेल्यामुळं स्वतःचं जे गाव होतं ते सोडून आईने मामाच्या गावी आणलं. मूळ गाव कोणतं? मूळ गाव आमचं मोसेखोरं म्हणून आहे. मोसेखोऱ्यामध्ये आमचं गाव असल्यामुळं शिरकोली गिवशी म्हणून आमचं जे गाव आहे ते इथून पुणे शहरापासून 50 किलोमीटरवरती ते गाव आमचं पुनर्वसित झालं. तानाजी सागर जलाशय, ज्याला पानशेत म्हणतो आपण, पानशेत धरण ज्याला म्हणतात लोक प्रचलित, परंतु त्याचं खरं नाव तानाजी सागर जलाशय आहे. आणि शेजारीच वीरबाजी पासलकर जलाशय आहे, त्याला वरसगाव धरण असं म्हणतात. आणि या दोन्ही धरणांमध्ये आमची जी काही शेती होती ती त्या धरणामध्ये गेली. आणि वडिलांनी आपलं लहानाचं आयुष्य आपल्या मामांच्या घरामध्ये राहून काढलं. वडील थोडे मोठे झाले, त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या काबाड कष्टातून ते उभे राहिले आणि एक छोटेसे उद्योजक म्हणून सुरुवात केली. आणि म्हणून घरची अशी त्यांच्या हालाकीची परिस्थिती होती. आम्हाला त्यांनी चांगले दिवस आम्हाला आले, परंतु आम्हाला कुठली पार्श्वभूमी नव्हती. आणि म्हणून तो जो आमचा शिक्षणाचा जो वारसा होता की आम्ही श्री शिवाजी वीरबाजी पासलकर हायस्कूल पानशेत या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. परंतु ते शिक्षण घेतल्यानंतर पुण्याला यायचं म्हणजे पुण्यासारख्याच, आम्ही फक्त 35-40 किलोमीटरवरती आहे पुण्यापासून. परंतु त्यावेळेस 1990 मध्ये मार्च 1989ला पास आउट झाल्यानंतर 90ला इथं पुण्यासारख्या शहरामध्ये यायचं तर इथे राहण्याची व्यवस्था नाहीये. आणि म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये वडिलांचे काही मित्र सहकारी असतील त्यांच्याकडे राहून छोट्याशा 10x10च्या खोलीमध्ये राहून कॉलेजचं शिक्षण पूर्ण करता आलं. काही शिक्षण अर्धवट राहिलं. आणि मग पुढच्या कालखंडामध्ये वडील त्यांच्या व्यवसायाच्या मध्ये वडिलांबरोबरच मी स्वतःला व्यवसायामध्ये वाहून घेतलं. आणि कॉलेजचं अर्धवट शिक्षण राहिलेलं असताना, परंतु त्याच वेळेस ते कॉलेज राहिल्यानंतर पुन्हा मी इंजिनिअरिंगला सुद्धा ऍडमिशन घेतलं. आणि इंजिनिअरिंग करत असताना त्या विद्यापीठामध्ये करत असताना वडील तब्येत थोडी खराब झाली आणि मग कुटुंबामध्ये थोड्याशा अडचणी आल्या. ते इंजिनिअरिंगचं अर्धवट शिक्षण राहिलं. आणि व्यवसायामध्ये वडिलांबरोबर काम करत असताना पुढे लग्नाची जबाबदारी कमी वयामध्ये आली. आणि त्यानंतर मला मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेमध्ये मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी मला त्यावेळेस घेतलं आणि मला सांगितलं की तू खूप चांगलं काम करू शकतो. तो आत्मविश्वास दिला. आणि माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला त्यांनी त्यावेळेस एक शब्द उच्चारला होता की या महाराष्ट्रातील लोक देश पातळीवरती तुम्हाला ओळखतील इतकं चांगलं काम तुमच्याकडनं होईल. त्यावेळेस आम्हाला अजिबात आत्मविश्वास नव्हता. कारण आम्ही छोट्याशा माझ्या राजगड सारख्या, आज ज्याचं नाव राजगड झालेलं, तो पूर्वीचा आमचा वेल्हा तालुका. त्या वेल्हे तालुक्यामध्ये कुरण बुद्रुक माझं जे गाव आहे ते वडिलांचं आजोळाचं गाव. वडील त्या ठिकाणी सरपंच झाले आणि तिथून आमची सुरुवात झाली. आम्ही अत्यंत छोट्या कुटुंबातील लोक आहोत, परंतु आमचा परिवार मोठा आहे. म्हणजे पासलकर एकूण परिवार मोठा आहे. जो वीरबाजी पासलकर पहिले सरसेनापती, हा ऐतिहासिक वारसा असणारा आमचा परिवार आहे. मोठा परिवार आहे. पुणे शहरामध्ये सुद्धा आमचे भरपूर लोक आहेत. आणि आमची ही मावळ्यांची भूमी आहे. अत्यंत मावळे प्रामाणिक आहेत आमच्या भागातले. तुम्ही विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं करण्यामध्ये ज्यांनी बलिदान दिलं ती भूमी माझी आहे.
येसाजी कंका असतील, कान्होजी जेदे असतील, कावजी कोंडाळकर असतील, जिवाजी महाले असतील, वीरबाजी पासलकर असतील, ही सगळी या मावळ भूमीने निर्माण केलेली नररत्ने, तानाजी मालुसरे असतील, गोदाजी जगताप असतील, ही सगळी माणसं या येसाजी कंकांची, भुतुंडे खोरं असेल, हे मोसे खोरं असेल, हे कानंद मावळचं खोरं असेल, अनेक या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे असतील, बांदल सेना असेल, ही सगळी या मावळ खोऱ्यामध्ये निर्माण झालेली सेना आहे. या मावळ्यांनी या जगामध्ये मावळा हा शब्द या भूमीने दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कुठले? मराठवाड्यातले, वेरोळ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब कुठल्या? विदर्भाच्या, लखोजी राजे शिंदखेड राजा. स्वराज्याच्या निर्मितीसाठी स्वराज्याचं पहिलं तोरण कुठं बांधलं? तोरण्यावरती. शपथ कुठे घेतली? रोयडेश्वराची. स्वराज्याची राजधानी 20-22 वर्षापेक्षा जास्त कुठं राहिली? राजगडला. आणि शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला? शिवनेरीवरती. आणि स्वराज्याची राजधानी शेवटच्या टप्प्यामध्ये कुठे गेली? रायगडला. परंतु सर्वात जास्त जो कालखंड आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ही आमची भूमी आहे. आणि म्हणून आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाहीयेत, त्यांनी कायम आपल्या भाषणामधून मावळा, आमचे अनेक नेतृत्व जे जे घडले, मावळे अत्यंत राजाविषयी प्रामाणिक होते. एखाद दुसऱ्या मावळ्याची नोंद असेल, परंतु इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर प्रामाणिक राहिलेले ह्या भागातले मावळे आहेत. आणि म्हणून कायम त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला अत्यंत गर्व वाटतो की आम्ही मावळे आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांकरता रक्त सांडणारी ही आमची भूमी आहे. आणि म्हणून हे रक्त सांडणारा हा शौर्याचा, कर्तृत्वाचा जो इतिहास आहे, हा केवळ एका पिढीपुरता नाहीये. 350-400 वर्षापूर्वी आम्ही बलिदान केलं, पिढ्यानपिढ्या आम्ही त्याग केलाय. म्हणून मी एकदा माननीय अजितदादांसमोर सुद्धा हे सांगितलं होतं की त्याग फक्त आमच्याच भूमीने केलेला आहे. का? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रक्त सांडलं, त्यानंतरच्या जमिनी ज्या होत्या आमच्या, हे जे जलाशय झालं त्याच्यामध्ये आमच्या जमिनी गेल्या. आणि म्हणून मग अनेक पिढ्यानपिढ्या त्याग फक्त आमच्याच भूमीने केला. आम्हाला त्यागाच, आज पुणे शहर पाणी पितंय, ते सगळं आमचं पाणी आहे, आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. आम्हाला काय मिळालं? पुनर्वसनाच्या दाही दिशा, झाडाझडती ही कादंबरी जर तुम्ही वाचली विश्वास पाटलांची, तर तुम्हाला कळेल की त्या पुनर्वसनाचे काय हाल झालेले आहेत. माझे काका स्वर्गीय लक्ष्मणराव पासलकर, त्यांनी एका कालखंडामध्ये की ओक्साबोक्षी लोक कसे रडत होते की ते आपलं जेव्हा धरण पूर्ण होतं, धरणाचं पाणी जसं वाढत जातं, तसं एका माय माऊलीची त्यांनी कथा आम्हाला सांगितलेली होती. मी ती फेसबुकवरती पण त्या काळामध्ये सांगितली होती. आज ते काका माझ्या हयात नाहीयेत, परंतु ते सांगत होते की जसं धरण वाढत वाढत पाणी गेलं पाणी, आणि एका तिच्या शेताचं नाव होतं चरवीचं शेत. ते चरवीचं शेत जेव्हा ते बुडतं पाण्यामध्ये, त्यावेळेस ती माय माऊलीचा जो हंबरडा होता, तो हंबरडा ज्यावेळेस तिने काढून ती हे होती की माझी चरवी बुडाली. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या घटना आहेत. या घटनांना तुम्हाला त्याच्यामध्ये शिरावं लागेल, त्याच्यामध्ये जावं लागेल. आणि म्हणून हे माझ्या पवित्र अशा भूमीतनं आम्ही आलो. पुण्यासारख्या शहरामध्ये येत असताना सर्वसामान्य कुटुंबातली मुलं काय करणार, परंतु समाजकारणाचा एक ध्यास घेतल्यामुळं, पुरुषोत्तम खेडेकरांसारखं एक अत्यंत चांगलं नेतृत्व मिळाल्यामुळे, पुढच्या काळामध्ये शरद पवारांसारख्या अत्यंत उत्तुंग नेतृत्व, ज्यांचं हिमालय एवढं नेतृत्व, मोठं नेतृत्व, ज्यांच्या बरोबर सामाजिक दृष्ट्या जोडलो गेलो, आणि डॉक्टर आहा साळुंके, डॉक्टर जयसिंगराव पवार, अनेक या क्षेत्रातले इतिहासामधले हे जे लोक आहेत, हे लोक विदर्भामध्ये मामा देशमुख, बाबा भांड, ही जी सगळी साहित्य क्षेत्रामधली जी माणसं आहेत, या ज्ञानेश महाराव, ही सगळी माणसं यांच्या बरोबर काम करायला मिळाले, हे माझं भाग्य. बाबा आढावांसारखे, बीजी कोळसे पाटलांसारखे अनेक माणसं, म्हणजे सामाजिक चळवळीमधले, फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमधले सगळेच लोक, हरी नरके, हे सगळे लोक जेव्हा मिळाले, त्यावेळेस या लोकांकडनं काहीतरी शिकायला मिळालं. प्रत्येकाकडनं एक शिकण्याचे काहीतरी चांगले गुण मिळाले. आणि म्हणून कॉलेज जीवनामध्ये असताना सुद्धा चांगल्या विचार मिळाले, पुढच्या कालखंडामध्ये हे विचार मिळाले. आणि म्हणून या सगळ्या ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांकडनं शिकल्यानंतर आपलं जीवन हे आपण समाजकार्यासाठी, आपला उद्योग व्यवसाय करून जसं जमेल
त्या पद्धतीने ते करत राहायचं. परंतु आपला वसा वारसा काय आहे, तर वारकरी परंपरा, वारीची परंपरा आणि शौर्याची परंपरा, ती परंपरा कायम घरामध्ये जोपासणं, त्या परंपरेला पुढे घेऊन जाणं. आणि म्हणून गेल्या 10-15 वर्षामध्ये मी मराठा सेवा संघाबरोबर काम करत असताना अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ आणि अनेक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी या सगळ्यात साजऱ्या करत असताना व्यापक अंगाने करतो. समाजामधल्या गोरगरीब कुटुंबामधील, रायगडावरतील दूध दही विकणाऱ्यांची मुलं, बीडमधील ऊस तोड कामगारांची मुलं, आत्महत्याग्रस्त झालेल्या लोकांची मुलं, या सगळ्यांना पुणे शहरामध्ये आणतो. खरं तर हे सांगणं मला योग्य वाटत नाही, परंतु यांच्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी आम्ही घेतो. कारण या ग्रामीण भागातील या मुलांना जर आपण थोडंफार काहीतरी शिष्यवृत्ती देऊ शकलो, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करू शकलो, तर तेच आपल्या जीवनाचं एक कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून जो वारसा आई वडिलांनी दिला, विशेषतः माझ्या वडिलांनी, स्वर्गीय बाळासाहेब पासलकरांनी जो वारसा दिला, तो वारसा अखंडपणे पुढे घेऊन जाणं हे मी माझं व्रत समजतो. आणि त्या पद्धतीने वारीच्या वाटेवरती सुद्धा आम्ही वारकऱ्यांची खूप सेवा करतो. 2-3 ठिकाणी जाऊन अन्नदान करत असताना ते काही उपकार करत नाहीये, ते मी माझ्या या वारकऱ्यांची सेवा करणं याच्यामध्ये आम्ही स्वतःला कृतार्थ समजतो. ही एक अत्यंत मौलिक भावना स्वतःमध्ये आहे आणि या भावनेचा पायीक होऊनच कायम काम करत राहणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा कृतज्ञतेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, समानता, न्याय, बंधुत्व, या सगळे महानायक जिजाऊ, सावित्री, अहिल्या, ताराराणी, या सगळ्या महानायकांचा आणि या महामानवांचा. म्हणून मी पक्षामध्ये सुद्धा काम करत असताना मला जी विचारधारा आवडते ती शिव फुले शाहू आंबेडकर ह्या विचारधारेने काम करणं. आजपर्यंतची वाटचाल, व्यवसाय जो काय जमेल तसा व्यवसाय करत असताना पुणे शहर, महाराष्ट्र आणि देशभर समाज कार्याचंच डोक्यामध्ये ठेवून काम करत आलेलो आहे. अन्न आपण सांगितलं की शेवटी माणूस रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हाताने जाणार आहे. शेवटी त्याचं काम, त्याचं समाजकार्य हे मग तर इतिहासकालीन होत असतं. नक्कीच आज आपण राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत, पुण्यात आहोत. राज्याचं लक्ष पुण्यावर लागलंय, कारण पुणे म्हणजे काय की सगळ्यांना हवं आहे अशी पुण्याची स्थिती आहे. कारण पुणे हे एक राहण्यासाठी सगळ्या सोयीसुविधांनी असं एक चांगलं शहर म्हणून बघतो. पण पुण्याच्या दृष्टीनं तुम्ही बऱ्याच वर्षापासून इथे वास्तव्यास आहात. सगळे इथलं समाजकारण, इथलं राजकीय, सगळ्या इथली आर्थिक परिस्थिती, या सगळ्यांचे तुम्ही जवळून अभ्यास केलेला आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती आहे. पण या निवडणुकीला सामोरं जाताना पुण्याचे प्रश्न, पुण्याचा इतिहास, पुण्याची संस्कृती, ह्या सगळ्यांकडे आपण कसं बघता बरं अण्णा? नाही, पुण्याचं पुणेरीपण जे आहे ते तसं चांगलं आहे, परंतु आजकाल काय झालंय की पुण्याच्या एकूण राजकीय वातावरण जे आहे ना, अत्यंत गढूळ झालेलं आहे. आणि पुण्याचे जे सत्ताधारी आहेत ना, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, हे सगळं या पुण्याचं समीकरण झालेलं आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्याचा पूर्णपणे व्यावसायिक उपक्रम दिसतो आजच्या घडीला. पुण्यासारख्या महानगरपालिकेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येते, पैसा येतोय, पण तो जातोय कुठे? कशा पद्धतीचं कामकाज होतंय? पुण्याच्या रस्त्यांची काय अवस्था आहे? पुण्याच्या ट्रॅफिकची किती समस्या आहे? पुणे शहरामधलं प्रदूषण किती विचित्र पद्धतीने, त्याचा किती इंडेक्स वाढलेला आहे? आणि म्हणून पुणे आज गुदमरलेलं आहे एकूण चित्र पाहता. आणि म्हणून पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने पुण्याला एवढं स्थानिक नेतृत्व असताना सुद्धा पुणे ज्या पद्धतीने बदलायला पाहिजे होतं, पुण्याची कोंडी झालेली आहे आणि एक कोंडी फोडण्याची गरज आहे. आणि म्हणून पुण्याचं राजकारण, एकूण संस्कृतीकरण, एकूण जातीय वातावरण, धार्मिक वातावरण, सांस्कृतिक जे या पुणे शहराचं जे मोठं नाव आहे, ते अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या गँग, गुंड, कोयता गँग, या सगळ्यांनी सगळं वातावरण पुण्याचं सध्या परिस्थितीला अत्यंत खूप असं चित्र चांगलं आहे असं म्हणता येणार नाहीये. आणि म्हणून हे जे वातावरण आहे
पुणे शैक्षणिक दृष्ट्या पुणे हे माहेरघर समजलं जातं. विद्येचं माहेरघर. पुणे विद्येचं माहेरघर असताना पुणे इथं या ठिकाणी राहण्यासाठी अत्यंत सुरक्षित असं शहर म्हटलं जातं आणि पुण्याचं ॲटमॉस्फिअर सुद्धा चांगलं आहे. पुण्याचं सांस्कृतिक वातावरण सुद्धा चांगलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये या सर्वच क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये अत्यंत विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून पुण्यामध्ये धार्मिक जातीय हे जे तेढ आहेत हे काही चांगली गोष्ट नाही. पुण्यामध्ये गुंडांचा जो हे वाढलेला जो वावर आहे यामुळं पुण्याची थोडीशी पुण्याचं जे नाव आहे ते थोडंसं खराब होतंय. पुणे असुरक्षित वाटतं. पुण्यामधल्या पुणे महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी, पुण्यामधले बिल्डर, सरकारी अधिकारी यांची मिलीजुली बघत आहे. पुण्यामधल्या ॲम्युनिटी स्पेसच्या जागेचे प्रश्न आहेत. पुण्यामध्ये कोण कुठं काय करतंय, कोण कशा इमारती बांधतंय आणि मग पुण्यातले काही राजकीय लोक या सगळ्या बिल्डर लॉबीमध्ये आहेत, समाविष्ट आहेत आणि हे काय पुण्याला चांगलं चित्र नाहीये. म्हणजे राजकारण्यांनीच पूर्ण पुण्या गिळंकृत करण्याचं जे काम चालू आहे, पुण्याची सूज ही मोठी वाढत चाललेली आहे. हे चांगलं चित्र नाहीये पुण्यासाठी. असं वाटतं की जे एवढं चांगलं शहर, इथे एवढ्या ट्रॅफिकच्या समस्या होत आहेत, एवढं गुन्हेगारी वाढतीये, सगळ्या ढिसाळ कारभार झाला. एक प्रश्न पडतो की यार पुण्याला वाली आहे की नाही कुणी, पुण्याचा वाली कोण, असा प्रश्न पडायला लागलाय. नाही, हा प्रश्न निश्चितरित्या तुम्हाला पडणं स्वाभाविक आहे. परंतु 2014 नंतर पुण्याच्या महानगरपालिकेची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांची ही सर्वस्वी जबाबदारी आहे की पुण्यामध्ये काय केलं पाहिजे आणि म्हणून प्रशासकाच्या कालखंडामध्ये 3-4 वर्ष, मागचे 5 वर्ष, 9 वर्ष किमान होत आले. या 9 वर्षामध्ये निवडणुका नाहीयेत. समजा आता निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत, पण पुण्याचे प्रश्न आवासून उभे राहिलेले आहेत आणि म्हणून इथं सत्तेचं समीकरण जे आहे, इथले प्रत्येक नगरसेवक जे आहे ते धनदांडगे होत चाललेले आहेत. त्यांच्या धनदांडगेपणाला काही सीमा राहिलेली नाही. प्रत्येक नगरसेवकाकडं हजारोनी तरुण मुलं आहेत. त्यांचा वेगळ्या प्रकारचा दबदबा निर्माण होतोय आणि त्यामुळं पुण्याचं जे वातावरण पूर्वी जे सुरक्षित होतं आता असुरक्षितता वाटते. पुणे हे खरोखर खूप चांगल्या पद्धतीचं शहर आहे. पुण्यामध्ये खरोखर शिक्षणाच्या खूप सुविधा आहेत आणि पुण्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोक येत आहेत या ठिकाणी. पुण्यामध्ये अनेक संस्था आहेत आणि म्हणून पुण्याचे वेगळंपण जे आहे, पुण्यासारख्या शहराने इथं पुण्याची एक सामाजिक वीण देखील आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराजांपासून फुले शाहू आंबेडकर सर्वच विचारसरणीचे लोक आहेत. परंतु गुण्या गोविंदाने एकत्र राहतात. ते समीकरण सुद्धा कुठंतरी ते बदलत चाललेलं आहे आणि म्हणून जातीय विद्वेष, धार्मिक विद्वेष हा जास्त वाढत चाललेला आहे. तो चांगला नाहीये. प्रत्येकाने आपल्या धर्माची संकल्पना आपण जपली पाहिजे. प्रत्येकाने आपला विचार जपला पाहिजे. परंतु हा जपत असताना इतर विचारधारेच्या लोकांचा सुद्धा सन्मान केला पाहिजे. ते तुमचं माझं सर्वांचंच कर्तव्य आहे आणि म्हणून पुण्याचं जे वातावरण आहे ते आपल्याला निश्चितरित्या बदलावं लागेल. पुण्यामध्ये एक चांगला विचार आपल्याला पुढे घेऊन यावा लागेल आणि लोकांना सुरक्षिततेची हमी द्यावी लागेल. कारण आज दिवसाढवळ्या लोकांना मारलं जातंय. कोयता गँगची एवढी दहशत वाढत चालली आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये काही आपल्याला बदल निश्चितरित्या करावा लागेल असं मला वाटतं. कारण पुण्याचं सध्याचं चित्र एवढं चांगलं नाही, परंतु पुणे हे शहर सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत चांगलं शहर आहे. अण्णा, तुम्ही आता मी जो प्रश्न विचारतोय राजकीय दृष्ट्या मला उत्तर नको आहे. आज तुम्ही सांगितलं की पुण्यात गुन्हेगारी वाढते, कोयता गँग आहे, सगळ्या व्हॉटेवर. पण याच तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं असेल किंवा भारतीय जनता पार्टीनं असेल, गुंडांच्या घरीच उमेदवारी दिल्यात ना. याने 100% सर्वच कुठलाही पक्ष याला अपवाद नाहीये. प्रत्येक पक्ष आपल्या निवडून येण्याच्या क्षमतेचा विचार करून त्या ठिकाणी गुंडा कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या कुटुंबामध्ये उमेदवारी देतात. तुम्ही आमच्याच पक्षाचा विचार केला तर आत्ताच्या घडीला आमच्या पक्षाने कुठेही गुंड उमेदवारी दिलेली नाहीये. हे पहिल्यांदा मी क्लिअर करतो तुम्हाला. आणि ज्या काही संलग्न आमच्या बरोबर रिपब्लिकन
सचिन खरात गट आणि दुसरा एक रिपब्लिकनचा जो गट आहे त्याच्यावरती मोजक्या एक 3-4 लोकांना जे काय उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत, त्या उमेदवाऱ्या देत असताना त्या कुटुंबामधील महिलांना उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत की ज्या पूर्वी नगरसेविका म्हणून पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहिलेल्या आहेत, कधी काळी आमच्या पक्षाच्या उमेदवार म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. आणि म्हणून त्यावेळेस उमेदवाऱ्या त्यांना यावेळेस देताना आमच्या बरोबरचे सहयोगी जो पक्ष आहे त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिलेली. परंतु आम्ही स्वच्छ आणि इतरावरती शिंतोडे उडवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे पुण्याचं स्थानिक नेतृत्व असेल किंवा त्यांनी सुद्धा त्यांच्या 2-3 उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. तसंच पूर्वी काँग्रेसच्या कालखंडामध्ये सुद्धा काही उमेदवाऱ्या देत होते आणि सगळेच पक्ष याला अपवाद नाहीयेत. परंतु तुमचा जो प्रश्न आहे की आमच्या पक्षाने या ठिकाणी उमेदवारी देताना एक निकष जरूर पाळलेला आहे की या ठिकाणी महिलांना प्राधान्य देणं. कारण एखाद्या कुटुंबामध्ये उद्या तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही कर्तृत्ववान मुलगा म्हणून समोर येत असताना आई वडिलांमध्ये तुमचा मोठा भाऊ किंवा तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे चुलते ते गुन्हेगारी क्षेत्रात असतील, म्हणून तुमचा त्याच्यामध्ये काय दोष? निसर्ग नियमाने एखादी स्त्री खरोखर चांगलं काम करत असेल, तिचं वार्ड स्तरीवरती लोकांचे प्रश्न सोडवताना वॉटर, गटर आणि मीटर हे लोकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रश्न असतात. ते प्रश्न जर साकल्याने सातत्याने सोडवणारी एखादी महिला असेल, ती महिला प्रतिनिधी म्हणून तिचं काम चांगलं असेल, तिच्याबद्दल तक्रार नसेल, मग तिला उमेदवारी द्यायची नाही का? आपण लाडक्या बहिणी म्हणायचं आणि लाडक्या बहिणींनाच बाजूला ठेवायचं असं नाही होणार. अशी एक चर्चा आहे की चर्चा होते की अजितदादांनी खरात गटाला घेऊन तिकडे उमेदवारी फिरवली आणि राजकारण खेळलं, अशी चर्चा. हे बघा, राजकारणामध्ये खरात गटाच्या आडून हा सगळा डाव चाललाय हे लक्षात घ्या. खरात गटाच्या आडून डाव चालण्याचा काहीच प्रश्न नाही. प्रत्येक पक्षाचे आता राष्ट्रीय लेवलवरती जर आपण विचार केला तर काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पक्षाबरोबर भारतीय जनता पार्टीची युती होते. तर शेवटी तत्वाचा जर विचार केला तर तत्वनिष्ठ राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही वेळेस जुळणीचं राजकारण करावं लागतं. सत्तेच्या दिशेने जाणाऱ्या वाटचालीसाठी काही वेळेस राजकारण करावं लागतं. खरात गट आहे, खरात गटाने ज्या जागा मागितल्या त्या जागा आम्ही देऊ केल्या किंवा त्या जागा आम्हाला लढवायच्याच नव्हत्या, त्या जागा खरात गटाला दिल्या गेल्या. त्यामुळं राजकारण याला म्हणता येणार नाही. परंतु त्या शेवटी प्रत्येक पक्षाची आपली एक काही पॉलिसी असेल, त्यामुळे त्यांना ती संधी दिली गेलेली आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थोडस महिलांना त्या ठिकाणी संधी देण्याच्या बाबतीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आणि वारसा घेऊन आपण काम करत असताना शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सुद्धा आपण जोपासतो. आणि त्या दृष्टिकोनातून या सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना संधी देणं हे काही गैर नाही वाटत मला. महापालिका निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं होमग्राऊंड बने म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे बघितलं जातं. पण याच पुणे आणि पिंपरी चिंचवडचा दादाचं जे होमग्राऊंड आहे त्याला कुठंतरी सुरुंग लावण्याचा प्रयत्न 2017 भारतीय जनता पार्टीकडून झाला. आणि पुन्हा एकदा अशी स्थिती आहे की राज्यात युतीत असलेले भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आज पुण्यात स्वतंत्र लढत आहेत. अजित पवारांवरती एक असं दिसतंय चित्र की भारतीय जनता पार्टी टीका करते, अजितदादांना ट्रोल करते, शिवसेना शिंदे गट ट्रोल करतोय, त्यानंतर ठाकरे गट ट्रोल करतोय, काँग्रेस ट्रोल करतोय आणि उर्वरित जे काही लोक आहेत ते पण ट्रोल करतायत, टीका करतायत. सर्व पक्षीय टीका अजित पवारांवर होतीये. म्हणजे एक असं आहे की पुण्यातून अजित पवारांना बाहेर काढायचंय, यासाठी हे सगळं चाललंय. तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता वरांना? नाही, काय अजितदादांची कार्यपद्धती, कामाची पद्धती, अजितदादा अत्यंत वक्तशीर नेते आहेत. त्यांचं काम अत्यंत लोकांप्रती त्यांची एक खूप आत्मीयता असते. हजारो लोकांचे प्रश्न ते सोडवतात. त्यांचं कामाचं गती एवढी आहे की सकाळी पहाटे 5ला उठून 6ला ते कामाला सुरुवात करतात. दिवसभरामध्ये अनेकांचे प्रश्न सोडवत असताना पुण्यासारख्या आणि पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेमध्ये 2017ला सत्तेमधून बाहेर गेल्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर मागील दादांनी सत्ता सोडल्यानंतर त्यावेळेस महानगरपालिकेचं 4,000 कोटीच्या वरती डिपॉझिट होते. आज तिथली महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. भ्रष्टाचाराने रान अक्षरशः पोखरलेलं आहे. महानगरपालिकेचे लचके तोडायचं काम
पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून कुठलंही एकही दिशादर्शक काम त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाहीये. पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा ट्रॅफिकची समस्या आहे. ज्या माननीय अजितदादांनी ज्या कालखंडामध्ये पिंपरी चिंचवड हे बदलवलं, 25, 30, 35 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि मागचं 9 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड तुम्ही पाहिलं तर आज जसे आपण राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत, केंद्रामध्ये सत्तेमध्ये महायुतीमध्ये असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण एकमेकाच्या विरुद्ध लढत आहोत, त्यावेळेस सुद्धा काँग्रेसच्या बरोबर आपण असताना सुद्धा काँग्रेस बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधात लढत असताना स्वर्गीय विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असताना पिंपरी चिंचवडला प्रचाराला आले तर ते खाजगीमध्ये कार्यकर्त्यांना म्हणले की इतकं अजितदादांनी जर काम केलं असेल तर आपण अजितदादाच्या विरोधात काय लोकांना सांगायचं, एवढं काम केलेलं आहे. आज पिंपरी चिंचवडकरांना आठवण होते की माननीय दादांकडनं 9 वर्ष सत्ता नसल्यामुळं कुठलंही त्या ठिकाणी पाणी सुद्धा वेळेवरती मिळत नाही, टँकर माफिया वाढलेले आहेत, भ्रष्टाचार वाढलेला आहे, रस्त्यांची क्वालिटी खराब झालेली आहे, त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण वाढलेलं आहे. या अनेक समस्या आहेत. तशाच या समस्या पुणे शहरात सुद्धा आहे. पुणे शहरामध्ये बिल्डरांबरोबर इथल्या स्थानिक सगळे नेतृत्वाचे लागेबांधे आहेत आणि इथले प्रश्न, लोकांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा आपल्या जवळच्या काही सभोवतालच्या लोकांचे प्रश्न सोडवून त्यांच्या माध्यमातून या शहरामधलं जे वातावरण आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने पुढे घेऊन चाललेलं आहे. आणि म्हणून पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दादा म्हणजे कसं असतं की लोक दगडी कुठे मारतात, ज्या झाडाला फळं असतात त्याच झाडाला दगडी मारतात. प्रत्येकाला असं वाटतं की माननीय अजितदादा सत्तेवरती एकदा बसले, लोकांना त्यांची काम करण्याची पद्धती माहिती आहे तर हे लवकर त्यावरनं उठणार नाहीयेत, म्हणून साठी सगळेजण माननीय अजितदादांना टार्गेट करतायत. ते टार्गेट जरी करत असले तरी सर्वसामान्य माणसाला, कारण दादांनी मध्ये संवाद, पुणेकरांशी जेव्हा संवाद, प्रत्येक वार्ड रचना, प्रत्येक प्रभागामध्ये दादा ज्यावेळेस फिरत होते त्यावेळेस हजारोने लोकांचा लोंढा दादांना भेटायला येत होता. आज सुद्धा सकाळी 6:30 वाजता, 6:45 वाजता त्यांच्या घरी किंवा कार्यालयामध्ये लोक हजारोच्या संख्येने येत आहेत. याचा अर्थ पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकांना माननीय अजितदादांची कार्यपद्धती, कामाचा वादा, अजितदादा दिलेला शब्द, पूर्वीच्या नेतृत्वासारखं, पूर्वी लोकांना नेतृत्व, काही लोक केवळ फक्त करतो, बघतो आणि ह्या सगळ्या सबबी खाली वेळ काढूपणा करत होते. दादा होणारं काम यस, नाही होणारं नाही म्हणून थोडा वेळ वाईट वाटतं, परंतु त्या बारामतीवरनं आलेला असेल, सातारवरनं आलेला असेल, बीडमधनं आलेला असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं माणसं पुणे शहरात असू दे, मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये आलेले असू देत, त्यावेळेस दादा त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करतात. एक आशा घेऊन आलेला असतो माणूस. महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक मंत्र्यांकडनं ते अनेकांचे प्रश्न सोडवून देतात. आणि म्हणून आज जशी विजन देवेंद्रजी फडणवीसांना आहे तशीच विजन माननीय अजितदादांना आहे, परंतु कामाचा वादा, माननीय दादांचं काम एवढं फास्ट आहे की यामध्ये लोकांना असा नेता हवाय की जो आमचे प्रश्न समजून लगेच त्या प्रश्नांची सोडवणूक करेल. आता पूर्वीसारखं कसोटी मॅच राहिली नाही, आता 2020 आली. जे काम आहे ना दादांचं ते 2020 सारखं काम आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांचं काम निश्चितरित्या आवडतंय, भावतंय. आणि म्हणून निश्चितरित्या तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये लोकांमध्ये अंडर करंट आहे, तुम्हाला निश्चितरित्या येणाऱ्या काळामध्ये कळेल. कारण लोकांनी जे पाहिलंय की सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार आणि पुन्हा सत्ता, माननीय दादांनी काम केलेलं कामामध्ये अत्यंत पारदर्शकपणा ठेवलेला आहे. आज तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुण्याच्या कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग बघा, तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा, अत्यंत देखण्या इमारती उभ्या केलेल्या आहेत. आज माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारच्या आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सायकल ट्रॅकच्या त्या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत, ग्रँड सायकलच्या. त्या सायकल स्पर्धांसाठी जे रस्ते बनवतोय आता माननीय दादांच्या नेतृत्वाखाली जे रस्त्याची कामं चालू आहेत त्याचा दर्जा बघा. ते रस्त्याचे दर्जा बघितल्यानंतर इंटरनॅशनल स्टँडर्डचे रस्ते तयार होत असताना आमच्याकडे पुणे महानगरपालिकेमध्ये 2 वर्षांनी रस्त्यामध्ये रस्ता खड्ड्यात, एका खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे समजत नाहीये. आणि म्हणून या पुण्याची अवस्था आजच्या मितीला अत्यंत वाईट आहे.
हे तुम्हाला चित्र बदलावं लागेल. यासाठी माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी चिंचवडची सत्ता मिळाल्यास इथल्या पुण्यातील संपूर्ण लोकांना आम्ही आश्वस्त करतो की तुम्हाला सुरक्षितताचं वातावरण मिळेल. सांस्कृतिक दृष्ट्या या ठिकाणचं, या शहराचं वातावरण चांगलं राहील. उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, सर्वांना या ठिकाणी स्थैर्य मिळेल. आणि हे जे लागेबांधे आहेत, हे बिल्डर असतील, राजकारणी असतील, यांचे जे लागेबांधे आहेत ते इथे कुठे होणार नाही. या पुणे शहराचं सांस्कृतिकरण जपलं जाईल. तसंच पिंपरी चिंचवडची औद्योगिक नगरी आहे, तिचं सुद्धा औद्योगिक नगरीचं ते औद्योगिकरण ते सुद्धा जपत असताना तिथले छोटे छोटे जे उद्योजक आहेत त्यांना सुरक्षितता देण्याचं सुद्धा काम आमचा पक्ष निश्चितरित्या करेल, असं मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. हे सगळं आता येणाऱ्या 16 जानेवारीला स्पष्ट होईलच. निश्चितरित्या शेवटी मायबाप जनता आहे, लोक आहेत. शेवटी सत्ताधारी पक्ष भाजपासारखी मोठी ताकद आमच्या समोर आहे. त्याला आम्हाला आमच्या ताकदीने त्यांना आव्हान देत असताना आम्ही लोकांपर्यंत जाऊ. आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध आहोत. कालपर्यंत सुद्धा काम करत आलो होतो, इथून पुढे सुद्धा करत राहणार. शेवटी ती मायबाप जनता आहे, त्याने आमच्या पदरामध्ये ते दान टाकायचंय किंवा नाही टाकायचं हे ते ठरवतील. परंतु मतदार राजा आहे, आम्ही आमची भूमिका घेऊन जाऊ. आम्ही या विकासाचं, या शहराचं विकासाचं मॉडेल आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी आमची भूमिका मांडू आणि या पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चितरित्या आम्ही कटिबद्ध आहोत. अण्णा, एक सामान्य नागरिक म्हणून मला एक प्रश्न आहे की राज्यात महायुतीत असलेले जे पक्ष आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी, तुमची अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आज महानगरपालिकेच्या काही निवडणुका सोबळावर लढवल्या जात आहेत. पण एक असं आहे की काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. म्हणजे पुण्यात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की पुण्यात आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही, तर आम्ही ही मैत्रीपूर्ण लढत लढतोय. एकीकडं असं बोलायचं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतोय आणि दुसरीकडे त्याच पक्षातल्या लोकांना फोडायचं, आपल्या पक्षात घ्यायचं. तर कुठंतरी असाही प्रश्न पडतो की उद्या निवडणूक होणारच आहे, त्यांच्या काही जागा येतील, तुमच्या काही जागा येतील, परत तुम्ही एकत्र येऊ शकाल. काही होऊ शकतं राजकारणात, काही होऊ शकतं. काय वाटतं, काय भूमिका आहे तुमच्या याच्यावर? नाही, काय आहे की शेवटी एकूण राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या. सुरुवातीच्या कालखंडात आम्हाला असं वाटलं होतं की मुंबई पासून पुण्यापर्यंत महायुतीमध्ये आपण लढूयात. परंतु नंतर चित्र असं थोडं स्पष्ट होत गेलं की आपल्याला आपल्याच बळावरती या ठिकाणी निवडणूक लढावी लागणार आहे. आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलं की या ठिकाणी आपल्याला मैत्रीपूर्ण लढती लढाव्या लागतील किंवा आपली मैत्रीपूर्ण लढत होईल. हे आम्ही ऍक्सेप्ट केलं की मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. आम्ही ऍक्सेप्ट केल्यानंतर मैत्रीपूर्ण लढती अशा असतात की शेवटी तुम्ही ते संबंध जोपासत असताना एकमेकांवरती कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी न करता, जरी केली तरी ती बिलो लेवलला न जाता आपण एकमेकांचा सन्मान राखून त्या ठिकाणी या लढती लढायच्या असतात. परंतु झालं असं की हे सगळं बोलत असताना समोरनं भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाने कशाचाच विचार न करता आमच्याच पक्षामधले लोक आपल्याला सोयीप्रमाणे जसे लागतात तसे उचलायला सुरुवात केली, प्रवेश करायला सुरुवात केली. हे सर्वसामान्य लोकांना पटत नाहीये की भारतीय जनता पार्टीकडं एवढं राक्षसी बहुमत आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये सत्ता आहे. राज्याच्या नेतृत्वाबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही, केंद्रामध्ये सत्ता आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. हे स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा इतका हा असा अविवेक करणं हे अत्यंत चुकीचं वाटलं. म्हणजे एकीकडे मैत्रीपूर्ण म्हटले तुम्ही, माननीय मुख्यमंत्री मैत्रीपूर्ण म्हटले आणि स्थानिक नेतृत्वाने लोक उचलायला सुरुवात केली. आम्ही सुरुवात केलेली नव्हती. माननीय अजितदादांनी कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही साध्या पदाधिकाऱ्यापासून कुठल्याही नगरसेवकाला त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला नव्हता. मग तुम्ही ज्या वेळेस या अशा पद्धतीने केले त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की अरे हे तर म्हणजे लबाडा घरचा आवतन आहे. म्हणजे इकडं गोड बोलायचं आणि पाठीमागून सुरा खुपसायचा, हे काय योग्य वाटत नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे अत्यंत चांगले संबंध आहेत. एकनाथराव शिंदे साहेबांचे सुद्धा चांगले संबंध आहेत आणि ते तिघे जण एकूण चांगला कारभार करतायत राज्यामध्ये. आणि इथे मात्र या महानगरपालिकेमध्ये जे त्रिकूट आहेत
त्या त्रिकुटाचा कारभार अशा पद्धतीने कोण आहेत बघ नाही, ते तुमचं संशोधनाचं काम आहे, तुम्ही पत्रकारितेमध्ये आहे, ते तुम्ही शोधायचं. परंतु मग असं केल्यानंतर ज्यावेळेस निवडणुकीत तिकीट डिक्लेअर झाली, नावं डिक्लेअर झाली, त्यानंतर मग आमच्याकडं भारतीय जनता पार्टीचे लोक आले, त्यांना आम्ही प्रवेश दिला. पण आम्ही सुरुवात नाही केली, सुरुवात तुमच्याकडनं झालेली. तुम्ही आमच्यावरती वार करायला सुरुवात केली. तुम्ही वार केल्यानंतर आम्ही गप्प थोडीच बसणार आहोत. शेवट तुम्ही करणार. शेवट आम्ही करणार. आम्हाला ज्यावेळेस आम्हाला वाईट वाटतं की तुम्ही कार्यकर्त्यांना वापरून घेताय, तुमचे कार्यकर्ते, एवढे कार्यकर्ते तुमच्या पक्षात असताना मला तर खरं भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड वाईट वाटतं. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं असेल की सर्वात जास्त टेलिव्हिजनवरती, सगळ्या चॅनेलवरती भारतीय जनता पार्टीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 20-20, 30-30 वर्ष काम केलेल्या स्त्रिया असतील, तरुण मुलं असतील, हे अक्षरशः उमेदवारी न मिळाल्यामुळं नाउमेद झाले, रडत होते, लोक रस्त्यावरती आंदोलन करत होते. आपण एकीकडे पार्टी विथ द डिफरन्स म्हणत असताना अशा पद्धतीचा सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती अन्याय होतो, हे अत्यंत वाईट वाटतं. आणि म्हणून मला असं वाटत होतं नेहमी की एवढी भारतीय जनता पार्टीची पुण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था, पिंपरी चिंचवडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एवढी ताकद असताना सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना काय फक्त सतरंज्या उचलायचं काम द्यायचं का? कायम त्यांनी सतरंज्या उचलायच्या का? प्रामाणिक कार्यकर्त्याला कधीतरी उमेदवारी मिळणार आहे का नाही? तुम्ही आमच्याकडचे, इतर पक्षांकडचे लोक घेणार आणि त्यांना उमेदवारी देणार, आणि तुमच्या प्रामाणिक वर्षानुवर्ष त्यांनी बिचाऱ्यांनी, त्या कार्यकर्त्यांनी एवढं काम केलेलं असतं. आमदारकीला झेंडे लावायचे, खासदारकीला झेंडे लावायचे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांनी फक्त कामच करायचं. आणि प्रामाणिक कार्यकर्त्याची कधीतरी विचार केला पाहिजे. हे होत असताना तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. तरी पण मला असं वाटलं की जर मग तुमच्याकडे एवढी ताकद आहे तर मग तुम्हाला आमचे उमेदवार फोडावे लागतात, त्यांना घ्यावं लागतंय, त्यांना प्रवेश द्यावा लागतोय. आणि त्यामुळे तुमच्याकडनं जी झालेली कृती आहे त्यानंतर आम्ही कुणाला बोलवायला गेलो नाही, आम्ही कुणाला फोडायला गेलो नाही. तुमच्याच पक्षामध्ये त्यांना जेव्हा उमेदवारी मिळाली नाही त्यावेळेस ते लोक आले, त्यांचे कार्यकर्ते आले, त्यावेळेस दादांनी संधी दिली. हे राजकारण आहे. हे राजकारण करत असताना आम्ही जेव्हा मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा दादांनी मैत्रीचा हात पुढे दिलेला आहे. आमच्या इथल्या स्थानिक नेतृत्वाची ज्या पद्धतीने जी घोडदौड आहे, जी वाटचाल आहे, ती काय आम्हाला योग्य वाटत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुन्हा एकदा मतदार राजाला या आपल्या माध्यमातून आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये मतदान हे अत्यंत पवित्र असं आहे आपलं. हे मत कुठं त्या ठिकाणी तुमचं वाया जाऊ नये. आपण प्रत्येकाने मताचा अधिकार बजावला पाहिजे. राष्ट्राच्या उभारणीसाठी, देशाच्या उभारणीसाठी, राज्याच्या उभारणीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी ही लोकशाही सुदृढ राहण्यासाठी मतदान केलं पाहिजे. 15 तारखेला आपण मतदानासाठी आपला वेळ त्या ठिकाणी, अमूल्य असं आपलं मत हे आपल्या उमेदवाराला देण्यासाठी आपण वेळ काढून त्या ठिकाणी आपला अधिकार बजावला पाहिजे. पक्ष कार्यकर्त्यांना वेळात कडू शकतो, मतदारांना नाही. येणाऱ्या 16 जानेवारीला ते स्पष्ट होईल. अण्णा, आपण आलात, वेळ दिलात, अनेक विषयांवर चर्चा झाली. एवढा प्रचाराची धामधूम आहे, स्टार प्रचारक आहात, प्रवक्ते आहात, त्यातूनही वेळ दिलात त्याबद्दल टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TVD मराठीच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.